कोल्हापूर जिल्ह्यात 5वीच्या मुलीनं असं काही केलं की ज्यामुळे तिच्या बापाला मिळाले तब्बल 2 कोटींचं बक्षीस. शेतकरी बाप आनंदानं उड्या मारू लागला. गावभर चर्चा, राज्यभर कौतुक. लोक एकाच प्रश्नात अडकले, मुलीनं असं नेमकं काय केलं? आजची ही गोष्ट अशी आहे की हे ऐकून तुम्हालाही अंगावर काटा येईल आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला हे कळणारच नाही की त्या छोट्या मुलीनं काय केलं. पण जेव्हा कळेल तुम्हीही हादराल. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव नांदणी गाव. तसं शांत साधं शेतकरी, शाळा आणि साधी माणसं. त्याच गावात राहत होती स्वरा नावाची 8 वर्षाची मुलगी. गोड, निरागस, पण आतून भलं मोठं धाडस दडलेलं. स्वराचा बाप एक साधा शेतकरी, दिवसभर शेतीत राबणारा, घर चालावं म्हणून कष्ट करणारा. घरात पैसा नाही, सुख नाही, पण संस्कार मात्र पक्के. स्वराला तो नेहमी एकच गोष्ट शिकवायचा, काही झालं तरी घाबरायचं नाही. वाईट परिस्थिती आली तर पळून न जाता लढायचं. स्वरा ते मनावर घ्यायची, पण कुणालाच कल्पना नव्हती की एक दिवस हाच धडा, एका साधीशी घटना तिच्या बापाचं नशीब बदलून टाकणार आहे. त्या रात्री गावात पाहुणे आले. घरातलं दूध संपलं. स्वरा आणि तिचा छोटा भाऊ दूध आणायला बाहेर पडले. रात्र होती. आकाश काळवंडलं. थंड वारा. रस्त्यावर फारशी माणसं नव्हती. स्वरा भाऊचा हात धरून चालत होती, पण तिला थोडी घबराट वाटत होती. काहीतरी विचित्र जाणवत होतं. जणू अंधारात कुणाचा तरी श्वास, कुणाचा तरी दबा. तिच्या पायाखालून अचानक एक काडी तुटली आणि मागून काहीतरी हल्ल्याचा आवाज आला. ती थबकली. भाऊ तिच्याकडे बघत म्हणाला, ताई, कुणीतरी आहे का मागे? स्वरा वळली. अंधारात काहीच दिसेना, पण त्या शांततेत कुणीतरी दडून बसल्याची जाणीव कानात धडधड वाढवू लागली. भीतीचा एक क्षण, पण तिनं लगेच डोकं शांत केलं. वडिलांचे शब्द आठवले, घाबरायचं नाही. दोघेही पुढे निघाले. तेवढ्यात अचानक अंधारातून एक हात पुढे आला आणि स्वराचं तोंड घट्ट दाबलं. ती किंचाळूही शकत नव्हती. एकाएकी तिला कुणीतरी उचलून घेऊ लागलं. मागून अजून आवाज, अजून पावलं, अजून सावल्या. 1 नाही, 2 नाही, तब्बल 4 माणसं होती. अंधारात दबा धरून काहीतरी भयानक करण्याच्या तयारीत. स्वराचा भाऊ भीतीनं थिजून गेला. चिमुकला काहीच करू शकत नव्हता. स्वराला वाटलं संपलं सगळं, आता काहीच होऊ शकत नाही. पण पुढच्या क्षणात तिच्या डोक्यात एक वीज चमकली. वडिलांचेच ते शब्द, जर कुणी तोंड दाबलं तर चावा घ्यायचा. क्षणाचाही विलंब नाही. ती संपूर्ण ताकदीनं, जोरात, तितक्याच रागानं त्या नराधमांच्या हाताला चावू लागली. चावला नाही तर अक्षरशः मांस तोडून टाकलं. तो आक्रोश, ओ आई ग असा ओरडा, तो वेदनेचा थरथराट. इतक्यात इतर तिघेही गोंधळले. स्वरानं स्वतःला झटका देऊन मोकळं केलं आणि एकाच दमात किंचाळली, वाचवा, वाचवा, चोर, चोर. गावातल्या घरांचे दिवे लागले. लोक बाहेर आले. आवाज ऐकून गावकरी पळत आले. 4ही नराधम घाबरून तिथून पळून गेले. स्वरा धापा टाकत होती. भाऊ तिला बिलगला होता. गावातील लोकांनी तिला उचलून गावात आणलं. पोलीस आले. तपास सुरू झाला. आरोपी शोधले गेले. तिच्या धाडसामुळे एका मोठ्या टोळीचा भंडाफोड झाला. संपूर्ण गाव थक्क. गावाच्या पलीकडे जिल्हा किंवा राज्य नाही, संपूर्ण देशात स्वराची चर्चा. शाळा, जिल्हा, पोलीस, सामाजिक संस्था, सगळीकडे कौतुक, सत्कार, मीडिया आणि मग सरकारकडून, समाजाकडून आणि एका मोठ्या प्रतिष्ठित संस्थेकडून तिच्या वडिलांना घोषित करण्यात आलं तब्बल 2 कोटींचं बक्षीस. घर गरीब, शेतकरी बाप, पण त्या लहान मुलीच्या धाडसानं घरात लाखो नाही तर करोडो रुपये आले. शेतकरी बाप आनंदानं उड्या मारू लागला. गावात जल्लोष झाला. संपूर्ण देशात कौतुकाची लाट उसळली आणि मग समजायला लागलं, एका साध्या 5वीतील मुलीनं आपल्या बुद्धी, धाडस आणि वडिलांच्या दिलेल्या शिकवणीनं फक्त स्वतःचा जीव वाचवला नाही, तर संपूर्ण टोळी पकडून आपल्या बापाचं नशीब बदललं. लोकांचे आयुष्यभर पुरेल अशी कमाई या मुलीनं फक्त एका क्षणाच्या निर्णयानं करून दाखवली.